नमस्कार मित्रांनो, आपलं रणवीर विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता एक रोज उपक्रम चालू केला आहे की डेली एक ब्लॉग टाकायचा. तर आज आपण म्हणजे प्रॅक्टिस काय केलं हे मी ब्लॉग टाकत होतो. तर आज मी फक्त सकाळी रेस्ट केली आणि आता थोडा वॉर्मअप केलेला 20 मिनिटं, थोडं तब्येत ठीक नसल्यामुळं. तर मी आज म्हणजे आज प्रॅक्टिस तर केलं नाही, तर आपल्याला आज आपल्या कमेंट्स वाचून आपल्या जे प्रश्न आहेत त्यांचे थोडेफार याच्यात थोडक्यात उत्तर द्यायचे मी प्रयत्न करतो. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, आपले कमेंट्स आहेत चांगले, आम्हाला खूप म्हणजे आपल्या कमेंट्स म्हणून सपोर्टही मिळतो. काही जण म्हणतात किंग इज ऑलवेज किंग. तर थँक्यू मित्रांनो, असं सपोर्ट असू द्या आपला. आपले प्रतिक्रिया आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. व्हिडिओ बनायला आम्हाला प्रोत्साहित करतात आणि मला ताकद देतात. तर मित्रांनो, परत एक प्रश्न आहे आपल्याला, रनिंग करताना दम जास्त लागतो दादा. मित्रांनो, रनिंग करताना दम जास्त लागतो, तर तुम्ही थोडं इंटरव्हल्स वाढवायसाठी स्लो रन्स वगैरे तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा. लगेच फास्ट पळतो असं होत नाही. फास्ट पळायला लगेच तुम्ही तर नक्कीच तुम्हाला दम लागणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला स्लो रन करा, थोडा टाइम द्या. कोणतीही गोष्ट लगेच होत नसते, तर थोडा टाइम द्या, नक्कीच तुम्ही चांगलं कराल. त्यानंतर भैया आप हिंदी में व्हिडिओ बनवा. ब्रदर, म्हणजे आपण हिंदीमध्ये नंतर बनवू. डाएटवरती व्हिडिओ बनवा. मित्रांनो, डाएटवरती भरपूर प्रश्न असतात. डाएट तर डाएट आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट थोड्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. डाएट म्हणजे लई मोठी गोष्ट अशा इम्पॉर्टंट आहे, पण खूप तुम्ही सिरियसली घेता. इतकं सिरियसली डाएट घेणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. कारण की डाएटमध्ये तुम्ही थोडे पॉईंट लक्षात ठेवले की प्रोटीन इनटेक, जसं तुम्ही प्रोटीन यूज करा, अंडी वगैरे खावा. त्यानंतर प्रोटीन पावडरही यूज केली तर चालेल. त्यावरही आपले व्हिडिओ मागे आहेत, टाकलेले आहेत, ते बघू शकताय. किंवा मी परत आणि व्हिडिओ टाकतो त्याबद्दल. तुम्ही कंटिन्युअसली आपल्या चॅनलवर म्हणजे व्हिडिओ बघत राहा, आपल्या मित्रांना शेअर करा. जितके व्ह्यूज जातील, जितक्या कमेंट्स येतील, तितकं आपल्याला चांगलं हे होईल. त्यानंतर इंजुरीवरती व्हिडिओ बनवा. मित्रांनो, इंजुरी येऊ नये यासाठीच काळजी घ्या. जेव्हा आपला पेन काय डायरेक्ट जास्त चालू होत नाही, पहिला थोडं थोडं दुखत राहतं. मग ज्या वेळेस तुमचं थोडं दुखत असते त्याच वेळेस मित्रांनो काळजी घ्या, त्याच वेळेस रेस्ट करा. आणि की जर ते कमी येत नसेल तर चांगल्या डॉक्टरांना दाखवा. मित्रांनो, त्यातच करत राहू नका. आणि थोड्या इंजुरी शूजमुळे येऊ शकतात, तर जर शूज तुमचे खराब झाले नसतील तर शूज यूज करा. त्यानंतर काही इंजुरी तुमच्या बॉडीतील म्हणजे कोणत्याही व्हिटॅमिनची या कोणत्याही कमतरतेमुळे आपल्याला इंजुरी येऊ शकते. तर बॉडीची डाएट चांगला घ्या. जर इंजुरी येत असेल तर डाएट चांगला घ्यायला सुरुवात करा. आणखी स्टॅमिनासाठी व्हिडिओ बनवा. मित्रांनो, स्टॅमिना हा तुमचा वर्कआउट करूनच वाढणार आहे. तर तुम्हाला इझी रन्स, त्यानंतर आपले डेली वर्कआउट, सातत्य वर्कआउटला मधलं ह्याच्यानंच तुमचा स्टॅमिना वाढणार आहे. जिन्सिन टॅबलेट कोणत्या कंपनीचे? मित्रांनो, जिन्सिन टॅबलेट मी GNC कंपनीचे यूज करतो. प्रत्येक कंपनीचे आहेत, तुम्ही GNC बेटर मला वाटते, तर GNCची करू शकता. दादा, बेस्ट पावडर टॅबलेट आणि बेस्ट फुल डे पोस्ट वर्क डाएट एक व्हिडिओ अपलोड करा. नक्कीच, हा आपण करूया. एक फुल डेचा मी वर्कआउट काय करतो, कोणत्या मेडिसिन्स घेतो, ते आपण एक फुल दिवसाचं आपण घेऊया, ते दाखवू मी नक्कीच. टेस्टोस्टेरॉन इंजेक्शनवरती व्हिडिओ बनवा. तर आपल्याला टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शनबद्दल एवढी माहिती नाही, पण आपण त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ. मी माहिती घेतो टेस्टोस्टेरॉनबद्दल. खरं एवढं माहिती आहे की टेस्टोस्टेरॉन मित्रांनो आपल्या बॉडीत नॅचरली तयार होतो. तर तुम्ही जर इंजेक्शन घेत असाल तर नक्कीच त्याचा साईड इफेक्ट होणार आहे. त्यामुळं टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन घेऊ नका. भविष्यात त्याचे खूप प्रॉब्लेम होतील. तुम्हाला सेक्शुअल प्रॉब्लेमला पण प्रॉब्लेम येतील. त्यामुळे तुम्ही टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन टाळा मित्रांनो. आणखी टेस्टोस्टेरॉनसाठी तुम्ही अश्वगंधा, त्यानंतर शिलाजीत, गोक्षुरा, सफेद मुसळी असे जे घटक आहेत हे तुम्ही याच्यासाठी टेस्टोस्टेरॉनसाठी यूज करू शकता. तुम्ही जेवणात कांदा सुद्धा जास्त खाऊ शकता. मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन खूप इम्पॉर्टंट आहे, पण इंजेक्शन आणि घेऊ नका. टेस्टोस्टेरॉन नॅचरली पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर कमेंट आहे, मोबाईल नंबर सेंड करा. मित्रांनो, मोबाईल नंबर मी सेंड करू शकत नाही, सॉरी. कारण की भरपूर फोन येतात दिवसभरात, तर थोडं ऑफिसचे कामं असतात, थोडं डिस्टर्ब होतो. मी जॉबला आहे आता मित्रांनो. आणखी टेस्टोस्टेरॉनचा हा झाला आपल्या एक पहिल्या व्हिडिओवरचा. त्यानंतर आपल्या दुसऱ्या व्हिडिओचे बनवूया, बघू काय काय आहे कमेंट. आपल्या प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत राहील, तर कमेंट करत राहा. आपले प्रश्न कमेंट करत राहा. तुम्हाला जे वाटतात ते प्रश्न कमेंट करत राहा तुम्ही.
थोडं नेट प्रॉब्लेममुळे नाही होत आहे. त्याच्या पण आपण कमेंट हे करूया. त्यामध्ये कमेंट आहे फॉरेस्टची ट्रेनिंग चालू आहे, त्याचं पण थोडं. मित्रांनो, माझं अजून ट्रेनिंगला आलेलं नाही आहे. ट्रेनिंग आमचं नेक्स्ट बॅचला येईल. स्वप्न पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. स्वप्न मेहनत करत राहा, नक्कीच एक दिवस ह्याच्यापेक्षाही चांगलं तुमच्या ह्याच्यात लिहिलेलं असेल. एक नंबर हो, थँक्यू. असे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असते तुम्ही सांगा की बाबा व्हिडिओ चांगले बनवत आहे. रनिंग डाएटवरती व्हिडिओ बनव. रनिंग डाएट म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीनुसार डाएट म्हणतो. जर वेट असेल तर तुम्ही लो कार्ब डाएट खायला पाहिजेत, आणि जर वेट कमी असेल तर कार्ब त्याच्यामध्ये थोडं इन्क्लूड केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रोटीन आहे. प्रोटीन सगळ्यात जास्त रिकव्हरी करतं. तर प्रोटीन घ्या, आपले नॅचरली रिसोर्सेस आहेत त्यातून तुम्ही डाएट करा चांगला. आणि डिटेलमध्ये मी एकदा बसून मी सांगेनच त्यावर डिटेल की बाबा कसं कसं कशातून काय भेटतं, त्यावर आपण एक दुसरा व्हिडिओ बनवू. हां ओके सर, भैया प्लीज. इंजुरीवरती व्हिडिओ आपलं. हां दादा, कॅफेनबद्दल सांगा. मित्रांनो, कॅफेन हा एक आपल्या बॉडी म्हणजे कॅफेन बॉडीमध्ये काय काम करतं, तर कॅफेन आपल्याला तल्लख ठेवतो. म्हणजे जसं चहा पिल्यावर आपल्याला तरतरी येते, तर चहामध्ये कॅफेन असतं. तर त्यामुळे कॅफेन या घटकामुळे आपल्याला तरतरी येत असेल, आणि थोड्याफार प्रमाणे आपला फोकस राहतो कॅफेनमुळे. तर कॅफेन डेली यूज करण्यासाठी नाही आहे. कॅफेनमुळे तुम्हाला थोडं म्हणजे साईड इफेक्ट्स पण आहेत. तर तुम्ही लॉंग वर्कआउट किंवा मेन वर्कआउटच्या वेळी कॅफेन यूज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्या पुढच्या कमेंट्स आहेत. लॉंग स्टेपसाठी एक्सरसाइज. तर लॉंग स्टेपसाठी तुम्ही जसं लॅडर वगैरे हातरून कोन वगैरे लावून त्याच्यावर रनिंग करू शकताय. त्या एक्सरसाइजवर बघू आपण, जमलं तर व्हिडिओ बनवूया. शूज सांगा की. मित्रांनो, थोड्या दिवसात मी स्वतःचे शूजचं हे घेऊन येतोय, म्हणजे स्वतः शूज विकायला सुरू करणार आहे. तर ज्यांना पण शूज लागतील त्यांनी कमेंटमध्ये पण सांगा की मला या साईजचा शूज लागणार आहे, तर तेही आपण बघू. हाय दादा, रिप्लाय करा. म्हणजे फॅब्युलर लेग फ्रॅक्चर दोन झाले आहे, तर परत रनिंगसाठी सुरू करू शकतो. तुमचं जर फ्रॅक्चर वगैरे झालेलं आहे तर तुम्ही एकदम आरामात त्या मसलची स्ट्रेंथ वाढवून घ्या, आणि एकदम स्लो एक जशी स्ट्रेंथ वाढवत तसं आरामात हे करा. एकदम लोड घेऊ नका. श्वास खूप फुलतो. तर मित्रांनो, श्वास खूप म्हणजे तुम्ही सुरुवातीला खूप फुलणार आहे, त्यासाठी स्लो रन पासून वर्कआउट स्टार्ट करा. जास्त हेवी करू नका असा. कारण की आजच्या अनेक व्हिडिओचे कमेंट्स आहेत, त्याही आपण बघूया की बाबा काय कमेंट्स आहेत. 1,600ची ट्रेनिंग अजून नाही चालू झालेली. वेट लॉससाठी तुम्ही एल कार्निटाईन गोळ्या वापरू शकता किंवा त्याचं लिक्विड वापरू शकता. मित्रांनो, जे पण करणार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. मी एक डॉक्टर नाही आहे, फक्त मी माझ्या एक्सपिरियन्समधून सांगतो तुम्हाला. खरं डॉक्टर तुम्हाला बेटर सजेस्ट करू शकतात. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा कसं साईड इफेक्ट्स वगैरे असतात, तर तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित डॉक्टरांना डिस्कस करून घ्या. काही एवढा म्हणजे डॉक्टरांकडे जाणं काय, डॉक्टर ह्याबद्दल सांगतात, काही प्रॉब्लेम नाही. सेफ इंजेक्शन कोणते आहेत? इंजेक्शन तसं बघितलं तर कोणते सेफ नाही आहेत. इंजेक्शन घेण्यापेक्षा तुम्ही नॅचरली याच्याकडे जा. इंजेक्शन आहेत तेही आपण सांगू थोडीफार, जी डॉक्टर पण सजेस्ट करतात, जसं न्यूरोबियन म्हणा, एल्ड्रवेट म्हणा, ही जी किंवा रिनर्व ही अशी इंजेक्शन थोडीफार आहेत. ह्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेतो मी, तोही सांगू आपण. कारण की आजचं जे वातावरण आणि जी कॉम्पिटिशन बघता पोरं सगळी यूज करत आहेत, तर तुम्ही स्टेरॉइडच्या वगैरे नादाला लागू नका. स्टेरॉइडचा भरपूर साईड इफेक्ट्स आहे. आजच्या परफॉर्मन्ससाठी, आजच्या ह्याच्यासाठी तुम्ही भविष्य धोक्यात टाकू नका मित्रांनो. सगळी जे पण गोष्ट करायची आहे ती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. शालेय स्पर्धा खेळायच्या आहेत. शालेय स्पर्धेची तुमच्या शाळेत पहिल्या स्पर्धा घेतल्या जातील. तुमच्या शाळेत अशी सांगितली जाईल की बाबा अशी स्पर्धेची नोटिफिकेशन आली की जाईल. त्यानंतर तुम्ही केंद्र लेवलला, त्यानंतर तुम्ही तालुका, जिल्हा, विभाग असं घेऊन हे करू शकता. इंजुरी फ्री, खूप चांगलं हे कमेंट आहे. इंजुरी फ्री ट्रेनिंग कसं करावं यावर एक व्हिडिओ बनव. इंजुरी फ्री ट्रेनिंग कसं करावं ह्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ खूप मोठा होईल. आज बेसिकच सांगतो की थोडंफार की कसा तुम्ही इंजुरी फ्री ट्रेनिंग कराल. मला इंजुरीज येत नाही मित्रांनो, कारण की मी वर्कआउटमध्ये जो माझा वर्कआउटचं हे आहे ते बऱ्यापैकी रिकव्हरी वर्कआउट आहे. म्हणजे मी सतत हार्ड वर्कआउट करत नाही. एक हार्ड झालं की 2-3 सेशन इझी करतो.
तर तुम्ही तसं सतत हार्ड करू नका. जे आपल्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार, बॉडीच्या रिकव्हरीनुसार वर्कआउट करा. आणखी एक मी हार्ड वर्कआउट नंतर डाएटकडे भरपूर लक्ष देतो, त्याच्या रिकव्हरीकडे जास्त लक्ष देतो. तर तुम्ही हार्ड वर्कआउट नंतर रिकव्हरीकडे लक्ष द्या. तुमची जर रिकव्हरी झाली तर तुम्हाला इंजुरी येणार नाही. सगळ्यात इंजुरी न जर यायचं म्हणजे इंजुरी न यायची झाली तर तुम्हाला रिकव्हरी करणं गरजेचं आहे, रेस्ट घेणं गरजेचं आहे. आणखी चांगलं आपलं म्हणजे ट्रेनिंग लोड व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. तर आजच्या ह्या कमेंट बऱ्यापैकी 2-3 व्हिडिओला आपण सांगितलेले आहेत की बाबा अशा तुमच्याही कमेंट असतील, तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही हे प्रश्न मला विचारू शकताय. मी माझ्या परीने तुम्हाला त्यातून मला जे नॉलेज आहे ते देऊ शकतोय. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, परत आपल्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो मलाही सपोर्ट करा. कारण की यूट्यूबच्या ह्याच्यातून तुम्हाला सर्वांना माहिती मिळावी हाच माझा एक हे आहे. जर व्ह्यूज जास्त गेले नाहीत, कमेंट आले नाहीत तर ते मलाही असं वाटतं की बाबा आपले व्हिडिओ चांगले नाही आहेत. तर व्हिडिओ चांगले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.